भूत स्ट्रॉंग करण्यासाठी भूत काय? कन्यापूजन केलं पाहिजे. पक्ष्यांना हिरवे मूग खायला घाला. गावच्या ठिकाणी जर लोक गरीब असतील तर तुम्ही हरभरे भिजवून बकरीला खायला घातलं तरी तुमचं भूत चांगलं होईल. लाल किताब तुम्हाला सांगतं तुम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं. लाल किताब तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी जोडतो. माणसाला माणसाशी जोडणारं आहे लाल किताब. माणसाला निसर्गाशी जोडणारं आहे. तर एक रेमेडी सांगाल मला? पहिली रेमेडी सांगते तुम्हाला की गव्हाचं पीठ घ्यायचे जे सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असतं. गूळ सगळ्यांच्या घरामध्ये असतो. गाईचं तूप, सफेद तीळ, 1 चमचा, अगदी जास्त पण नाही. फक्त तुम्ही ते रोज मन लावून केलं पाहिजे. संध्याकाळी करून ठेवलं तरी हरकत नाही. थोडंसं गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ टाका, थोडंसं अर्धा चमचा गाईचं तूप टाका आणि ते गुळाच्या पाण्यामध्ये मळा. छोटासा गोळा होतो. त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवा. एकदम छोट्या छोट्या गोळा. 43 गोळ्या बनवा आणि तुम्ही 43 दिवस सकाळी दिवस उगवल्याबरोबर सूर्य उदय झाल्याबरोबर तुम्ही ते पिंपळाच्या झाडाखाली गोळ्या घेऊन टाका. त्यांचा मंगळ खराब आहे तर त्यांनी 3 धातूची अंगठी घालावी. सोना, तांबा, चांदी हे समान मात्रामध्ये घ्या. ज्यांचा राहू 5 मध्ये असतो त्यांना खरंच प्रेम मिळत नाही. ते लोक घरातल्यांसाठी करतात, समाजासाठी करतात, मित्रांसाठी, सगळ्यांसाठी करतात. पण ह्यांच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा कोणी त्यांना मदत नाही करत आणि हे प्रेमासाठी आसुसलेले राहतात. हा पितृदोषाचा परिणाम. आणि डिप्रेशनसाठी काय? डिप्रेशन तुमचा गुरु खराब झाल्यानंतर तुम्हाला डिप्रेशन येतं. तुम्ही टेन्शन मध्ये येता ना, अर्थात एवढं कर्ज झालेलं असतं. लोक तुम्हाला विचारत असतात कधी देणार, तुम्हाला डिप्रेशन येणारच.